या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। अनधिकृत धार्मिक स्थळावर झालेले अतिक्रमण काढण्यात आले। गिरीश महाजन, स्थानिक लोकांची मागणी होती म्हणून ही कारवाई केली आहे। अनधिकृत धार्मिक स्थळावर झालेले अतिक्रमण काढण्यात आले आहे। धार्मिक स्थळ अजून देखील तिथे आहे। पहा गिरीश महाजन काय म्हणाले। गेल्या अनेक दिवसापासून महापालिकेची जागा होती आणि त्या ठिकाणी छोटंसं अतिक्रमण झालं। नंतर त्याला पूर्ण 2,500-3,000 स्क्वेअर फूट मध्ये काहीतरी मला वाटतं त्याला मोठा वेढा अतिक्रमणाचा पडला आणि तिथल्या स्थानिक नागरिक जे रहिवासी आहेत त्यांची मागणी होती की बाबा हे रिकामं करून मिळालं पाहिजे, कारण ते स्थानिक लोकांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी असतं आणि म्हणून गेल्या अनेक दिवसाची ही त्यांची मागणी होती आणि म्हणून जे अनधिकृत अतिक्रमण होतं ते त्या ठिकाणून काढण्यात आलेलं होतं असं प्रथमदर्शनी मला अधिकाऱ्यांकडून कळालेलं आहे। पण ती जागेवर पहिले 7-12 महापालिकेचा होता। आता अशी माहिती मिळते आहे की वक्फ बोर्ड म्हणजे तिथलं जे दर्गा आहे त्याचा 7-12 तिथे लागलेला आहे आणि आपल्याच अधिकाऱ्यांकडनं हा दिला जातो। मला असं वाटतं की त्या ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहे ते अजून तसंच आहे, ते कोणी काढलेलं नाहीये। पण जे त्याला सोडून जे अतिक्रमण झालेलं होतं त्याच्यावर लोकांचा रोष होता आणि म्हणून तेच फक्त काढलं गेलेलं आहे। मला असं वाटतं अमित भाई या ठिकाणी आलेले आहेत आमचे नेते, त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा झालेली असेल, झाली की नाही मला माहित नाही, पण झाली असेल तर आज उद्यामध्येच 1-2 दिवसामध्ये सोमवारपर्यंत मला वाटतं मंगळवारपर्यंत या विषयात तोडगा निघू शकतो। वाल्मिकी वेळेला म्हणाले होते की देवाची कृपा, आता ती कृपा आपण होईल देवाला असं मानतो, आपण सगळे, मी पण देवाला मानणारा माणूस आहे, त्यामुळे आता त्याच्या मनावर जे असेल देवाभाऊच्या की देवाच्या? अरे देवाच्या म्हटलं नाही, तुम्ही देवा काय म्हणताय। कॉपेच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय गंभीर आहे। माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सगळेच मंत्री या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहोत। मला तर खरं आश्चर्य वाटतं की या अनेक ठिकाणी असे नुसते कॉप्यांच्या भरोश्यावर विद्यार्थी पास होतात, पण त्याचं पुढचं भविष्य काय आहे हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे। अनेक ठिकाणी शाळा अशा आहेत की त्या सेंटरवर पैसे घेऊन फॉर्म भरले जातात, त्या ठिकाणी कॉप्या पुरवल्या जातात, कधी नियोजनबद्ध सगळा कार्यक्रम चाललेला असतो। ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या कॅबिनेटमध्येच ही भूमिका घेतली होती आणि सगळ्याच मंत्रिमंडळाची की या बाबतीमध्ये कठोर निर्णय होणं आवश्यक आहे, कठोर निर्णय होणं आवश्यक आहे। आणि त्या बाबतीमध्ये मग नंतर अनेक म्हणजे मला तर आश्चर्यच वाटलं, अनेक शिक्षक मला भेटायला आले की असं करू नका म्हणून, आता पुढे आमच्या पटसंख्येचं काय होईल असं सुद्धा मला शिक्षक भेटायला आलेत, एकत्रितपणे आलेत। पण मला असं वाटतं की असे होता अजिबात कामा नये। विद्यार्थ्यांचं भविष्य यामुळे सगळं अगदी नुसते 12वी होतात, 10वी होतात किंवा ग्रॅज्युएट कसे तरी होतात कॉप्या करून आणि नंतर मग सुशिक्षित म्हणून फिरतात, हे काही योग्य नाहीये। मला वाटतं या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि शिक्षकांनी शिकवण्याची भूमिका घेतली पाहिजे। काही ठिकाणी म्हणेल मी, सगळ्या ठिकाणी नाही, पण काही ठिकाणी आपण अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी फक्त कॉप्यांच्या भरोश्यावरच काही सेंटर चाललेले आहेत। पण मग कारवाई म्हणजे माझ्या गावातले, माझ्या जिल्ह्यातले मुलं कुठेतरी मराठवाड्यात जातात, विदर्भात जातात, तिकडे सेंटरला घेतात, पैसे भरून तिथे ऍडमिशन घेतात आणि कधी शाळेत जात ते काय नाही आणि ते पास होत आहेत। पण बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर कारवाईचे संकेत दिले आहेत। जे शिक्षक असतील, पोलीस असतील याला मदत करतील, जो स्टाफ असेल तिथला तो याला मदत करेल, त्यांना डिबार्ग करण्याची भूमिका शासनाने या बाबतीमध्ये घेतलेली आहे। असा आरोप होतोय, सुरेश दस यांच्यासह इतर नेते आरोप करतात। नाही, मला या बाबतीमध्ये कुठलीही माहिती नाही। आता तसं असेल तर चौकशी होईल, का तरी ते सिद्ध करावं। बरोबर आहे, तरी पण मी म्हटलं की हे सगळं तपासून बघितलं जाईल। यापूर्वी असे अनेक गोष्टी झालेल्या आहेत, त्या संदर्भात काय झालं काय नाही झालं। मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत त्या बाबतीमध्ये, स्वतः कायद्याचे अभ्यासक आहेत, स्वतः वकील आहेत, डिग्री घेतलेली आहे। त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे सुद्धा अतिशय अनुभवी आहेत, हे त्याबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय करतील। ते कोर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थित होते छगन भुजबळ। ते ज्येष्ठ नेते आहेत, तर ते का नाही राहिले, का राहिले हे मी कसं सांगू शकणार। एक तर राष्ट्रवादीचे नेते अजितदादा सांगतील किंवा ते ज्या बाबतीमध्ये सांगतील, काही कारण असेल भुजबळ साहेबांचं, त्यांनी त्याच्याशी बोलले असतील। तर मी या बाबतीमध्ये का उपस्थित राहिले नाही हे बोलणं काही उचित होणार नाही। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढ़ाई चिकन मसाला,
असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.